झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत। भारतीय वाईनला आता जागतिक मानांकन मिळणार आहे। 45 देशांमध्ये भारतीय वाईनला बाजारपेठ आता खुली होणार आहे। अमेरिकेतले इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वाईन अँड व्हाईन म्हणजेच OIV वाईनचं आंतरराष्ट्रीय विद्यापीठ या संस्थेचे अध्यक्ष फेडरिको कॅस्टेलुसी नुकतेच नाशिकमध्ये आले होते। वाईनच्या उत्पादनात भारताची झेप आणि दशकपूर्तीनिमित्त त्यांनी विविध वाईनरींना भेट दिली आणि भारतातल्या वाईनची चव चाखली। नाशिकच्या हवामानामुळे द्राक्षांची विशिष्ट अशी चव आहे, त्यामुळे अशा द्राक्षांची वाईन जगभरात आकर्षण ठरल्याचं कॅस्टेलुसी यांनी सांगितलं। भारतातील वाईनचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे, मात्र वाईन उत्पादनातील काही तांत्रिक अडचणी कमी करणं आवश्यक आहे। सध्या नाशिक जिल्ह्यात 37 पेक्षा जास्त वायनरी आहेत, त्यामध्ये उच्च दर्जाच्या वाईन्स आणि शॅम्पेनचं उत्पादन घेतलं जातं। या वायनरींमध्ये दरवर्षी 50 लाख लिटर वाईन तयार होते, त्यापैकी 10% वाईन जगभरातल्या 25 देशांमध्ये तर 60% वाईन परराज्यात विकली जाते। या वाईनचा दर्जा उंचावल्यानं पॅरिसमध्ये होणाऱ्या वाईन कॉन्फरन्समध्ये भारतीय वाईनची विशेष पार्टी देण्यात येणार आहे। आपल्याला सुद्धा आता क्वालिटीकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि जगाचा दर्जा, जगाची गुणवत्ता आणि जगाचं स्टँडर्ड आपल्याला स्वीकारून आपल्याला या पुढचं काम करायचं आहे। OIVचं सभासदत्व स्वीकारल्यानंतर हा पुढचा वाईनचा द्राक्षांचा प्रवास जो आहे तो अतिशय योग्य दिशेने जाईल असं मला वाटतं। जे काही टेक्निकल बाबी आहे ज्या युरोपियन कंट्रीजमध्ये असतात किंवा अजून काही म्हणजे मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे, तर ते म्हणजे या मीटिंगमुळे त्याच्यात इंडियन वायनरीजला आपल्या वायनरीला एक्सपोर्टसाठी पण त्याचा उपयोग होणार आहे। आता OIVचं लेबल लागल्यानं भारतीय वाईनसाठी आणखी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। मात्र त्याचबरोबर केंद्र शासनानं निर्यातीच्या धोरणात शिथिलता, वन विंडो सिस्टीम आणि अनिर्बंध वाईन आयातीवर अंकुश आणणं गरजेचं आहे, तर भारतीय वाईन जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल आणि पर्यायानं अर्थव्यवस्थाही बळकट होईल। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।